चला 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 उठा 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 चल लवकर आले 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 चल चला चला चल आले 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 चला हॅलो अरे बाप तू कर ग 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 मला भीती वाटते इकडे बघ दर 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 याला दर दर आर्णीमध्ये काय काय फरक आहे ह्या मागच्या 1-2 महिन्यामध्ये ताई? कितवी फेरी आहे तुमची? तिसरी. काय काय फरक जाणवतो दीदीमध्ये? धरायला लागली म्हणजे वस्तू मी धरती हातात. कशी धरते आता? धरती तिचं धरती खेळती त्याला. अरे वा. अजून काय फरक जाणवतोय? अजून आता पहिलं नवीन माणसाला बघून रडायची, आता नाही रडत, तेवढी खेळती, हसते खेळते. म्हणजे तिच्या बुद्धीमध्ये फरक पडला असं म्हणायचं का? कॉन्फिडन्स वाढलाय थोडा, पण ती समजत नाही की तिला काय करायचं. काय करायचं कॉन्फिडन्स आहे पण आपल्याला ते करायचंय आणि ती दाखवते पण करता येत नाही असं. म्हणजे मेंदू चालू झालाय पण अजून दुविधा अवस्था आहे. पण जे काय आता तुम्हाला किती दिवस औषध घेताय दीदीला? 3 महिन्यामध्ये तिचा मेंदू चालायला लागलाय असं वाटतंय का तुम्हाला? कसं कसं समजायला लागलं ते? म्हणजे आता कुणी आलं नवीन माणूस आहे, भीती कमी झाली, ते जर बोलायला लागलं तर त्याला प्रतिसाद देते, म्हणजे बोलती, हसती, नाहीतर तिला रिस्पॉन्स वाढला. आणि उठून बसायचा पण प्रयत्न लय करते, उठून बसायचा म्हणजे पहिल्यापेक्षा छान वाटतंय. म्हणजे एकतर प्रतिसाद द्यायला लागली, उठून बसायला लागली आणि मेंदूही चालायला लागली. आता दीदी 100% नीट होणार असं वाटतंय? वाटतंय. छान. ओके.